पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. समर्थ भक्तांची लक्षणं सांगत आहेत. अनेक लक्षणं सांगून झाल्यानंतर पुन्हा याही श्लोकामध्ये काही भक्त लक्षणं सांगितलेली आहेत. समर्थ असं म्हणतात की सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी. भगवत भक्त जो असतो तो सर्व लोकांच्या मध्ये प्रिय असतो. त्याला अजातशत्रू असं शास्त्रामध्ये म्हणतात. अजातशत्रू याचा अर्थ असा की त्याला कोणीच शत्रू नसतो किंवा तो कोणाचा शत्रू नसतो. जसा परमात्मा सर्वव्यापक आहे, सर्व चैतन्य घन आहे, तसं भक्ताचा अंतःकरण हे सर्व चैतन्य घनयुक्त अशा प्रकारचं असतं. त्याच्या ठिकाणी द्वेष मत्सरादी कोणतीही भाव नसतात. सर्व हे आपलं स्वरूप आहे असं तो भक्त मानत असतो. मी वासुदेव तत्वता याचा अर्थच असा की हे संपूर्ण परमात्म स्वरूप जे आहे ते मी आहे आणि या परमात्म्याचं स्वरूपच विश्व असल्यामुळं मीच हा विश्वरूप आहे असा भक्ताचा भाव असतो. माऊली म्हणतात, किंबहुना चराचर आपणची झाला. या उक्तीप्रमाणे सर्व विश्वातील प्राणी मात्र ही माझीच रूपं आहेत व सर्व मीच रूपामध्ये आहे असा भाव अंतःकरणाचा व्यापक झाल्यामुळं तो अजातशत्रू होतो. सर्व प्रिय अशा प्रकारचा तो होत असतो. म्हणून भक्त हा सर्वांचा प्रिय असतो. प्रिय जो सर्व लोकी म्हणतात. त्याचं कारण का, तर सदा आर्जवी. भक्ताच्या ठिकाणी आर्जव असतं. आर्जव या शब्दाचा अर्थ अंतःकरण अतिशय निर्मळ, पवित्र, स्वच्छ. तुकाराम महाराजांनी वर्णन करताना असं सांगितलंय: जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत दान तया जवळी, भगवंत दान तया जवळी, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. तशी गंगा निर्मळ स्वच्छ वाहते, गंगेचं पाणी पवित्र निर्मळ असतं, तसं ज्याचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे त्याच्या ठिकाणी मनाचा सरळपणा असतो. जो भगवत भक्त असतो त्याला जगात कोणीही वाईट दिसत नाही. कोणाबद्दलही वाईट भावना त्याच्या अंतःकरणात असत नाही. कारण का, स्वतःच्या ठिकाणच्या सर्व वाईट भावना, वाईट दुर्गुण हे त्या भक्तांनी घालवलेले असतात. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे की ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावरती घालावा तसं जग दिसतं. हा जो नियम आहे तो अगदी बरोबर आहे. आपण जर स्वच्छ असणारा अंतःकरण ठेवून जगाकडे पाहायला लागलो तर दुर्जन माणसं सुद्धा त्या भक्ताला, भगवत भक्ताला सज्जनच दिसतात, चांगली दिसतात. कोणाच्या ठिकाणी तो दुर्गुण पाहतच नाही. मग त्याला छळ करण्याकरता, त्याला त्रास देण्याकरता जरी कोणी त्याच्या समोर आला तरी ते सुद्धा त्या भगवत भक्ताच्या लक्षात येत नाही. कारण त्याचा तो विचारच त्या गोष्टीचा कधी करत नसतो. अशा प्रकारचं निर्मळ अंतःकरण असतं. परंतु अशा भगवत भक्ताला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र भगवंताला सहन होत नाही. जसं एखादं लहान मूल असतं. लहान मुलाचा स्वभाव कसा आहे, अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे. त्यामुळे त्या लहान मुलाकडे त्याचा निरागसपणा बघितल्यानंतर आपल्या अंतःकरणातलेही सगळे असणारे वाईट भावना निघून जातात, आपले श्रम निघून जातात, आपलं मन एक प्रकारे आनंदित होतं. का, तर आनंद देण्याची ताकद त्या लहान मुलाकडे आहे. निर्व्याज अशा प्रकारचं त्याचं अंतःकरण असतं. त्या मुलाला एखाद्यानं खाऊ देतो म्हणला तर लगेच त्याच्याजवळ जाणार, लगेच त्याच्याशी खेळायला लागणार. त्याच्या मनात काय आहे, आपल्याला खाऊचं आमिष दाखवून पळवून न्यायचा विचार करतो काय, किंवा आपल्याला त्रास देण्याचा विचार करतो काय हा मनुष्य, हे त्या मुलाच्या मनात येतच नाही.
का? तर या सगळ्या भावना त्याच्या अंतःकरणामध्ये नसतातच. म्हणून ते जसं निर्मळ अंतःकरणाचं असतं, परंतु त्या मुलाला, आपल्या मुलाला त्रास देतोय कोण, एखादा व्यक्ती, असं जर त्या आईच्या लक्षात आलं तर ती मात्र त्याला प्रतिकार केल्याशिवाय, शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. कारण मुलाचं संरक्षण करणं ही आईची जबाबदारी आहे. तसं भक्ताचं रक्षण करणं ही त्या भगवंताची जबाबदारी आहे. भक्ताला कोणी दुष्ट दुर्जन वाटत नाही, पण तशा वृत्तीनं जर भक्ताला कोण त्रास दिला तर ते देवाला सहन होत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांच्या पैकी लोहगावचा एक टाळकरी होता. अतिशय महाराजांच्यावर प्रेम, अतिशय श्रद्धा, नित्य नेमानं कीर्तनाला महाराजांच्या सोबत जायचं, आणि त्यामुळं प्रपंचाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. घरात त्या ठिकाणी काही कमी जास्त वगैरे या गोष्टी तो बघत नव्हता, आणि हे त्या पत्नीला आवडत नव्हतं. ती म्हणू लागली की या तुकाराम बुवांच्या नादी लागल्यापासून माझ्या नवऱ्याचं संपूर्ण संसारात दुर्लक्ष झालेलं आहे, त्याला बोलून तर काय उपयोग नाही, आता तुकाराम बुवालाच काहीतरी आदल घडवली पाहिजे, असा त्या पत्नीने विचार केला. आणि एक दिवशी दिवाळीचा सण आलेला तो पर्वकाळ पाहून ती आपल्या पतीला म्हणाली की तुमच्या सद्गुरूंना, तुमच्या महाराजांना घरी आंघोळीला, दिवाळीच्या आंघोळीला यावर्षी बोलवता का? त्याला अतिशय आनंद झाला. नेहमी आपली पत्नी तुकाराम बुवांचा विरोध करणारे, पण आज दिवाळीच्या आंघोळीला बोलवा म्हणते. त्याला फार बरं वाटलं. म्हणजे परिवर्तन कसं काय मनामध्ये झालं असा विचार केला, आनंदित झाला. आणि तो महाराजांना म्हणाला, महाराज उद्या दिवाळीचं स्नान करण्याकरता आमच्या घरी याल का? आता तुकाराम महाराजांना तर नित्यच दिवाळी आहे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज असं म्हणतात की विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. ठीक आहे म्हटली, तुझी इच्छा असेल तर येतो. त्याप्रमाणे महाराज पहाटे लवकर आंघोळीसाठी आले. आल्यानंतर हिने विचार असा केला होता की आता शिक्षा करायची महाराजांना, म्हणून रात्री 12 वाजताच पाण्याचा हंडा तापायला ठेवलेला होता, चुलीवरती गरम करायला. पाण्याचा हंडा असा उकळलेला होता, खळखळीत पाणी असं उकळलेलं होतं. आणि महाराजांना तेल वगैरे लावलं, पाटावरती आंघोळीला बसवलं, आणि त्या पत्नीनं तो पाण्याचा हंडा जो उचलला, तो संपूर्ण उकळलेला हंडा महाराजांच्या मस्तकावर पालथा केला. आणि हे ज्यावेळेला अचानक अशी गोष्ट घडली, त्यावेळेला इतका दाह झाला शरीराचा, इतका संताप झाला की महाराजांना ते सहन होईना. आणि मग त्यावेळेला त्यांनी फक्त भगवंताचा धावा केला. त्या स्त्रीला काहीच बोलले नाहीत. जळी माझी काया लागला ओ नवा, धावरे केशवा माय बापा. भगवंताचा धावा केल्यानंतर जसं अमोल कोणताही त्रास झाल्यानंतर आईला हाक मारतं, आईचं बघून रडतं, तसं भगवंताच्या भक्तांची अवस्था असते. भगवत भक्त हे भगवंताच्या शिवाय कोणाला हाक मारत नाहीत किंवा आपलं दुःख कोणाला सांगत नाहीत. आणि मग त्यावेळेला परिणाम असा झाला की महाराजांचं शरीर शांत झालं, परंतु गरम पाणी ज्या स्त्रीनं ओतलेलं होतं तिच्या अंगाला तरारून फोड आले, सर्वांग असं सुजलं. वांग ज्याप्रमाणे भाजतात त्याप्रमाणे अंगावरची त्वचा भाजून निघाली, तडफडायला लागले. त्या ग्रस्ताला काही कळेना काय झालं ते. आणि मग एका दुसऱ्या भगवत भक्तानं असं सांगितलं की महाराजांच्यावर अन्याय केला, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून हे झालेलं आहे. आता एक काम करा, जिथं महाराजांनी आंघोळ केलेली आहे तिथल्या मातीचा चिखल झालेला आहे त्या पाण्यानं, तो चिखल अंगाला लावा, सगळा दाह शांत होईल. त्याप्रमाणे केल्यानंतर त्या स्त्रीचा दाह शांत झाला. तात्पर्य असं की भगवत भक्त हा जो असतो तो निष्कपट असतो, सरळ मनाचा असतो, आर्जवी स्वभावाचा असतो. त्यामुळं त्याच्या ठिकाणी असणारी निर्मळता ही भगवंताला अतिशय प्रिय असते, आणि त्यामुळं तो सर्व लोकांच्या मध्ये प्रिय होतो. सरळ अंतःकरण एखाद्या भगवत भक्ताचं किती असतं याचा आणखीन एखादा दृष्टांत जर द्यायचा झाला तर धर्मराजाचा देता येईल आपल्याला. पांडवांच्या मध्ये युधिष्ठिर धर्मराज हा मोठा भाऊ आहे. युद्धातला प्रसंग आहे. युद्धाचा शेवट आलेला होता कौरव पांडवांच्या. दुर्योधनाचे सर्वच्या सर्व भाऊ त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते. एकटा दुर्योधन शिल्लक राहिलेला होता. पण त्याला हे युद्ध आपण जिंकलं पाहिजे
आपण विजयी झालं पाहिजे असं वाटत होतं. त्यासाठी काय करावं हे मात्र कळत नव्हतं. शकुनी मामाने त्याला सांगितलं की याचा उपाय तुला धर्मराज सांगेल. दुर्योधन आश्चर्यचकित झाला की माझा शत्रू असणारा, ज्याच्याबरोबर माझं युद्ध सुरू आहे आणि आता युद्ध निर्णायक अवस्थेवरती आलेलं आहे, आता एकच मी मरायचा राहिलो, तेवढा मृत्यू झाला की विजय पांडवांचा आहे. इथंपर्यंत विजयश्री त्यांच्या हातात आलेली आहे आणि आता ते मला जिंकण्याचा उपाय कसे काय सांगतील. तेव्हा सांगितलं की बाबा ती व्यक्ती फार वेगळी आहे. त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर बघितलं तर आपले परकेपणा काहीच नाही आहे. तू जा त्यांच्या ठिकाणी. आणि दुर्योधन गेल्यानंतर खरोखरच धर्मराजाने दुर्योधनाला तो कसा जिंकेल युद्ध ह्याचा उपाय सांगून टाकला. का तर त्याच्या अंतःकरणाचा सरळपणा, निर्मळपणा हा जो होता, सत्यवचनी असणारा त्याचा स्वभाव, त्या स्वभावामुळं स्वतःच्या फायद्या नुकसानीचा सुद्धा तो विचार करत नव्हता. परंतु भगवंताने तिथं मध्ये हस्तक्षेप केला आणि विजयश्री पुन्हा पांडवांच्याकडे खेचून आणली. ही भगवंत जबाबदारी घेतो त्या भक्ताची. निर्मळ स्वच्छ असणाऱ्या भक्ताला जर कोण त्रास देत असेल, त्याला जर कोण फसवत असेल, तर भगवंत त्या ठिकाणी धावून जातो आणि त्याची सर्व जबाबदारी घेतो. अशी भगवत भक्त असतात. समर्थ म्हणतात, सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, आणि सतत सत्यवचन बोलणारा, सत्यवचनाशिवाय कोणत्याही प्रकारचं वचन मुखातून न बोलणारा आणि विवेकानं जगामध्ये आचरण करणारा. विवेक म्हणजे निरक्षीर बुद्धी, ज्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट ह्याचा विचार करून वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकार करणारा, त्याला विवेकी असं म्हणतात. आणि अशा विवेकानं जगामध्ये आचरण करून लोकांनाही विवेक शिकवणारा असा भगवत भक्त असतो. म्हणून तो भगवत भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये मिथ्या वचन बोलत नाही. मागे या मिथ्या आणि सत्याचा विचार आपण करून आलेलो आहे की जगामध्ये मिथ्य हे परमात्मा सोडून सर्व जग मिथ्यच आहे आणि ब्रह्म हे केवळ सत्य आहे. म्हणून मिथ्य बोलत नाही याचा अर्थ जगाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल तो सहसा बोलत नसतो कारणाशिवाय. आणि बोलायचंच असेल तर परमात्म्याविषयी बोलतो. आणि मिथ्य मात्र त्रिवाच्या बोलत नाही म्हणतात समर्थ. त्रिवाच्या याचा अर्थ तिन्ही काळामध्ये, त्रिकालामध्ये, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालामध्ये भगवत भक्त कधी मिथ्य बोलत नाही, कधी असत्य बोलत नाही. हे त्या असणाऱ्या भगवत भक्ताच्या वाचेचं बळ आहे. म्हणजे ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे, जो आर्जवी आहे, ज्याचं आचरणामध्ये पवित्रपणा आहे, विवेकी आहे आणि ज्याची वाचा निर्मळ आहे, ही असणारी भगवत भक्ताची लक्षणं आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशा लक्षणाने जो युक्त आहे तो जगी धन्य, तो दास सर्वोत्तमाचा, त्या परमात्म्याचा, श्रीरामाचा, तोच खऱ्या अर्थानं दास आहे आणि खऱ्या अर्थानं तो जगामध्ये धन्य आहे. अशा प्रकारची लक्षणं समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितली. मंडळी, चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. चॅनलवरती आपण नवीन ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.